राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। कागल दिवाण न्यायालयात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 1417 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली। या माध्यमातून तब्बल 2,76,59,000 रुपयांची वसुली झाली। शनिवारी पार पडलेल्या लोक अदालतीचे आयोजन कागल विधी सेवा समिती आणि कागल दिवाण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। यावेळी विविध प्रकारची प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात बँक, ग्रामपंचायत, BSNL आणि महावितरण यांच्याशी संबंधित 123 दिवाणी आणि 15 फौजदारी प्रकरणांचा समावेश होता। याशिवाय इतर 180 प्रकरणे देखील यशस्वीपणे निकाली काढण्यात आली। या लोक अदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश A.B. मडके यांनी काम पाहिले, तर ॲडव्होकेट P.V. चव्हाण यांनी सदस्य म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। सुरुवातीला 1102 प्रकरणे होती, त्यापैकी 417 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली। यावेळी सहन्यायाधीश प्रणिता पाटील, सरकारी वकील प्रांजली पांढरे, ॲडव्होकेट सजोली मामूलकर, कागल वकील संघटनेचे अध्यक्ष A.B. पाटील, ॲडव्होकेट संगावकर, संभाजी गस्ते, अमिषा तहसीलदार, रामचंद्र चौगुले आणि संदीप कांगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।